हॅलो, ये ना तू लवकर, मी वाट बघतोय. दादा अहो सोडता का मला? 1 मिनिटात फोन करतो. हा, सोडता का तिकडे गावाच्या बाहेर? चला ना दादा, प्लीज प्लीज प्लीज, चला ना. कुठं जायचंय तुम्हाला? काय 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 झालंय का? तुम्ही एवढं घाबरले का? बस 1 मिनिट, बस इथे बस. हा, बोला. अहो माझ्या घरचे माझ्या मागे लागलेत, सासरचे. हो दादा, नाही छळ करतात ते माझा. मला सोडा ना तुम्ही गावाबाहेर. अहो सोडतो, पण काही ऐका, थोडस भूक लागली हो. खायला पाहिजे का तुम्हाला? पण झालं काय? कशामुळे तुम्हाला हे असं करतात घरचे? हा, हो, परिस्थिती लई वाईट आली हो दादा. ते येतील आता, इथे जास्त वेळ बसायला नाही नको. नाही, तुम्ही सांगा ना, येत मी आहे नाही तर तुम्ही होऊ नका, मला सांगा काय असेल ते. हो, फार वाटोड केलंय माझ्या आयुष्याचं त्यांनी. हो दादा, लई वाईट परिस्थिती आली माझ्यावर. हो, मी एकावर प्रेम करत होते, तसंच पडून जाऊन लग्न केलं मी त्याच्याशी. लई विश्वास होता मला त्याच्यावर. हो, पण लई फसवलं होतं त्यांनी मला. मग घरचे काय म्हणले? हो, घरचे काय म्हणतात, त्यांचा विरोध होता. पण मी आले ना पडून, म्हणून माझ्यासोबत संबंधच तोडला त्यांनी. कधी फोन नाही, कधी भेटणं नाही, काहीच नाही. आणि इकडं सासरी मला कोणीच व्यवस्थित वागवत नाही. नाही काम करायला लावतात, कशी ना कशी करतात मला. अहो, त्या पोरांनी फसवणूक केली माझी. अहो, घरात 2-2, 4-4 दिवस खायला काही देत नाही. त्यांच्या विरोधात काय बोलायला गेलं ना की मला कोंडून ठेवतात, कुणाची भेटू देत नाही, की कुठं जाऊ देत नाही. लय छळ करतात तो माझं. ऐका ना, तुम्ही मला सोडा की तिकडे. तुम्ही जाणार कुठं, करणार काय असं सांगताय? आता मी अचानक माझ्यासोबत असं नाही घडलं की तुम्ही येऊन सांगितलं, मी काय करू? पण तुम्ही ऐका, माझ्या ओळखीचे माणसं आहेत, तुम्हाला खायला पण व्यवस्थित होईल. तुम्हाला एखादी नोकरी करताल का छोटीशी, जेणेकरून तुमचं व्यवस्थित चालू होईल? करेल की, काय बी करेल. आणि जर तुमच्या घरच्यांना जर सांगितलं की असं होतंय, ती घरचे ऐकते ना? मी येऊन सांगू का स्वतः? अहो, ते म्हणतात मला, तू आमच्यासाठी मेली म्हणून. काय करायचं? घे घे. बस बस, मला लय भीती वाटते हो. ऐका, हे पैसे ठेवा थोडेफार. अहो, जाऊ द्या तुमच्या अडचणीच्या काळात राहू द्या, तुम्हाला मदत येईल. मी सोडतो तुम्हाला कुठं जायची. हा, माझ्यासोबत चला, नाही तर मी तुम्हाला घरच्यांसोबत नेतो. नाही बोलले तर मी तुम्हाला एखादी नोकरी लावून देतो. ते नाही ऐकणार हो, लय बेकार माणसं आहेत ते. भिवू नका, पहिले घाबरायचं बंद करा. असं काय होणार नाहीये, काळजी नका करू. हा, चला सोडतो तुम्हाला मी. चला.